नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी रेखा कोळी. तर कसे आहात? आजचा मुद्दा म्हणजे आहे की आजकाल म्हणजे सगळेच लोक खूप आळशी होत चाललेत. सगळे म्हणजे सगळेच, काही असं नाही. कोण कामामध्ये बिझी असतं, कुणाला कामाचा कंटाळा येतो, कुणाला स्वयंपाकाचा कंटाळा येतो. पण मला एक गोष्ट ही चांगली आठवते की जुनी माणसं म्हणतात की आत्ता जी कामं आम्ही करतो ती तुमच्याकडं होतात का? आणि खरंच आहे, त्यांच्यासारखी कामं आपल्याला होतच नाही. आता आपल्या तर म्हणजे पिढीला होत नाही. त्यांच्या वेळेसचं जे काम होतं ते आता होत नाही. आणि आता बऱ्यापैकी म्हणजे विज्ञान पण इतकं पुढे गेलं आहे की सगळ्या कामांसाठी म्हणजे विज्ञानाने मशिनरी तयार केल्या. आधीचे लोकं, आधीच्या बायका म्हणा किंवा पुरुष म्हणा, नदीवरून पाणी आणायचे, तळ्यातनं पाणी आणायचे, विहिरीवरून पाणी आणायचे, ते पण शेण किंवा डोक्यावरून लांब लांबपर्यंत अंतर घेऊन. आणि आताच्या बायकांना इतकी सोय आहे की तुमच्या दारात नळ आहे, तुमच्या दारात नळ असून तुमच्या घरात पूर्ण जागेला पाईप कनेक्शन आहे. आधीचे लोक स्वयंपाक चुलीवर करायचे. एक चूल दारात पेटलेली असायची पाणी तापवायसाठी, एक चूल बाहेर घरात पेटलेली असायची स्वयंपाकासाठी. तर तो पण विषय न होता आत्ताच्या बायकांसाठी गॅस आला, परत शेगड्या आल्या लाईटवरच्या, असे भरपूर म्हणजे उपलब्ध झाल्या गोष्टी. तिथून आधीच्या बायका कपडे धुण्यासाठी नदीवर जायचं, कुठं विहिरीवर जायचं, म्हणजे जिथं कुठं असेल तिथं जायच्या. आणि आत्ताच्या बायकांना कपडे धुवायचा पण त्रास नाही. त्यांच्यासाठी आता वॉशिंग मशीन आलं, आंघोळीच्या पाण्यासाठी हीटर आलं, गिझर आला. इतक्या सगळ्या सवलती झाल्या. आधीच्या बायका जात्यावर दळण करायच्या, उखळात चटणी कांडायच्या. त्याच्यानंतरनं डंक आले, परत गिरणी आल्या पिठाच्या, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग घरातच छोटी गिरण तयार झाली. पण इतकं सगळं होता. पण आत्ताच्या बायकांचं इतका आळस भरला आहे की ही कामं आत्ताच्या बायकांनासुद्धा होत नाहीत. आणि हे कशामुळं होत नाहीत? ते ह्या ऑनलाईन जगामुळे. कारण सगळेच क्षेत्रात आता ऑनलाईन खूप पुढे झाले. तुम्ही कुठल्याही गोष्टीने विचार करायला गेले तर ऑनलाईन विषय, सगळे ऑनलाईन विषय. स्वयंपाक करायचं म्हणलं तरी कंटाळा येतो, घ्या फोन आणि ऑनलाईन मागवा. लाईट बिल भरायचं म्हणलं तरी घ्या फोन आणि ऑनलाईन भरा. सगळ्या फोनमध्ये जर ऑनलाईन प्रक्रिया चालू झाल्या तर मग आजकाल लोक एकमेकांना भेटणार केव्हा, एकमेकांना वेळ देणार केव्हा? आणि इतका पण विषय सगळ्यांनी लक्षात ठेवा की ऑनलाईन प्रक्रिया ही तात्पुरती असते. किती तुम्ही, आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे ऑनलाईन मोबाईल, ही सगळी सेवा ही माणसाने बनवलेली आहे. पण सगळ्यात मोठी जी सेवा असते, सगळ्यात मोठी जी माहिती असते, ती कुठं गुगलवर मिळणार नाही, तर ती मिळणार आपल्या जुन्या लोकांजवळ, आपल्या म्हाताऱ्या लोकांजवळ. थोड्या वेळ तुम्ही ह्या ऑनलाईन जगातनं बाहेर येऊन जर तुम्ही तास 2 तास म्हाताऱ्या लोकांसोबत बसले, त्या बायकांसोबत बसले किंवा त्या माणसांसोबत बसले, तर त्यांचा आधीचा विचार खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांचे जे काही अनुभव असतात हे ऐकण्यासारखे असतात. पण आता सगळ्यांना ह्या गोष्टी नको आहे. सगळे एखादं म्हातारं आलं तर ह्यो काय सांगतोय, ह्याला काय अक्कल आहे, ह्यो काही सांगतोय, ह्याला काय माहिती काय असतं ह्यात. आपण असं म्हणतो, पण असं म्हणून चालत नाही. पण त्यांची खरं ना खरं 4 पावसाळी त्यांनी खाल्लेल्या असतात, त्या गोष्टींचा त्यांना अनुभव असतो. म्हणून आपल्याला ते सुधारण्याचा प्रयत्न करतात, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतात. आता स्वयंपाक करताना सुद्धा मी करू का तू करू, अशा गोष्टी चाललेल्या आहेत. आता उठल्या सुटलं घ्यायचा फोन, चला स्वयंपाक करायला कंटाळा आला, घ्या मागवा, आलं पार्सल दारात. परत कुठे काय जायचं म्हणलं, कुठल्या गोष्टीसाठी झालं, भाजीपाल्यासाठी जायचं, आधीचे लोक म्हणायचे तितकाच व्यायाम होतो, हालचाल होते, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायचे. पण आताचे तितकासुद्धा कंटाळा, घ्या फोन ऑनलाईन मागवा. सगळं जर तुम्ही ऑनलाईन मागवत बसले तर तुमच्या शरीराची हालचाल कधी होणार? आणि मुळात म्हणजे सगळ्यात मोठा विषय म्हणजे घरात फोनमुळे खूप वाद व्हायला सुरू होतात. आणि हे सगळीकडेच आहे की उठलं सुटलं घरातले काम ठेवतात आणि मोबाईल घेऊन बसतात. बरं, आत्ताच्या बायकांचं असं पण नाही आहे, पहाटेचं उठा, चूल सारवा, घर सारवा, शेणघाण काढा, सगळ्याच गोष्टींसाठी पहिल्याच्या बायका काय काय केलं. आत्ताच्या बायकांना कधी होईल का ह्या गोष्टी? मला तर शक्य वाटत नाही की आत्ताच्या बायकांना ह्या सगळ्या गोष्टी होतील. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की फोनच्या जगातून तुम्ही थोडे बाहेर गेले तर तुम्हाला नक्कीच कळेल की खरं जग कसं असतं आणि खरं माणूस ओळखणं हे कसं असतं. आणि ज्या पद्धतीने मी बोलले की नाही की माणसाने मोबाईल बनवला आहे आणि गुगलमध्ये तुम्ही कुठलीसुद्धा माहिती घेतला तरी जी म्हाताऱ्या माणसांजवळ जे अनुभव असतात,
जी माहिती असते ती लाख मोलाची असते आणि तो त्यांचा सल्ला आणि ते त्यांचे अनुभव तुम्ही खूप म्हणजे मिस करता ह्या गोष्टी. आणि ह्या गोष्टी तुम्हाला जेव्हा आठवणार, ज्यावेळेस तुम्हाला खरंच ह्या गोष्टीची खूप काहीतरी म्हणजे आठवण होईल, की तुम्हाला वाटेल की हां, त्यावेळेस आम्हाला हे सांगत होते, ते आजोबा सांगत होते, त्या आजी सांगत होत्या, की आमच्या आधीचे लोकं सांगत होते. त्यावेळेस आम्ही ऐकायला पाहिजे होतं, आम्ही बघायला पाहिजे होतं. पण काय करणार, वेळ निघून गेलेली असती. म्हणूनच म्हणते ऑनलाईन जगातून बाहेर या आणि माणसांमध्ये राहायला शिका. तर चला भेटू परत पुन्हा एकदा नवीन वेगळ्या विषयावर. तोपर्यंत बाय.